बसणार कसा रंग असं दाबायला लागतं ना हे. पुढे ओढ ते प्लास्टिक. शिट्टी मारणारा पक्षी. सरळ हात ओढतेस तर सरळ ओढायचं. कसं बोलते काय ग ओढते मी असंच ओढते. ऍक्च्युली सरळ ओढल्यावरती पेंटर लोक असतात ना, एक सरळ ओढला की एक आडवा ओढतात. ओके ठीक आहे. भले आपण पेंटर नसलो पेंटिंगचं काम तो करताय ना, तरी आपल्याला काय करतोय ते आलं पाहिजे. येस. कोणासाठी वाट बघायची नाही. सेल्फ डिपेंडेंट. येस. गुड. कीप इट ऑन. आम्हाला आमच्या वडिलांनी केलंय, कारण आमचे बाबा पण दर दिवाळीला आम्हालाच घर घासायला लावायचे आणि पेंटिंग करायला लावायचे. व्हेरी गुड. शिकवलं ना त्यांनी पण. आमच्या बाबांनी खूप काही गोष्टी शिकवल्या बाबा. आभार मान त्यांचे. हो त्यांचे आभार. ऍक्च्युली माहिती मामा यायचा आपल्याकडे, मग आपण सगळे घासून द्यायचो आणि मग नंतर कलर तो बनवायचा, कारण कलरची कन्सिस्टन्सी आपल्याला नाही कळायची बनवायची. कोपरा घ्या ती. अच्छा बाश. त्याच्यामुळे मामा आपला कलर बनवायचा आणि आपण मग तेव्हा असे रोलर नव्हते, ब्रश होता. ब्रश होते. ब्रशने रंग मारायचा. त्यांनी पण छान व्हायचं. हा, मला आठवतं मी 2014 मध्ये जेव्हा घाटकोपरला राहायला आले तेव्हा किचन आणि बेडरूम रंगवायचा होता, कारण हॉल खूप मोठा होता. किचन आणि बेडरूम रंगवायचा होता. मग एक वेळेला मामाला बोलवलं, ही 2014ची गोष्ट आहे. मामाला बोलवलं, आम्ही दोघांनी रंग घेतला आणि फासला. बेडरूमला अजूनही आठवतं, माझ्या बेडरूमला पिंक कलर मी केला होता आणि किचनला ऑफ व्हाईट केलेला. कोपरा घेतो, कोपरा सुटला. घेते. त्यामुळे असं वाट बघत बसायची नाही, कोण येईल आपल्याला करून देईल. करा आणि मोकळे व्हा. येस. सुंदर. छान दिसतंय. खाली खाली. फक्त काय होतं माहितीये, इकडचे कोण काम करणारे येऊन असे बघितले तर आमच्या पोटावर कशाला लात मारताय. हळू राहू दे. सांडला. ओंकार असता तर ओंकारने पण केलं. त्याला असल्या सगळ्या कामात इंटरेस्ट आहे. हो. तो एक पॅच सोडलायस बा. तो करते मी, इकडून येते. हे वरचं राहिलंय ना. आम्ही रविवारची सुट्टी फुकट घालवत नाही, रविवारी काम करतो. येस.
इकडे थोडस मी नंतर सुकल्यावर पुन्हा एकदा लावा. पुन्हा एक मारते. हा म्हणजे कसं थोडं घट्ट बसेल आणि रोलर थोडस दाबून मारला आणि याच्यावर आपल्याला करायची वारली पेंटिंग. वाव, गुड. तुला छान विषय मिळाला ना. मी कालच फेसबुकवर एका मुलीची ऍड बघितली. त्यांना एक शाळेचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं, भिंत वेगवेगळे पेंटिंग्स करायचे. तर तिने टाकलेलं ज्यांना आवड असेल पेंटिंग करायची तर येऊ शकता, कारण माणसं काम भरपूर होतं त्यांना मिळालेलं आणि माणसं कमी होती. मला पण वेळमधल्या कुठल्या शाळेत कोणी बोलवलं तरी पण चालेल, कारण मी पेशेने ड्रॉइंग टीचरच होते, त्यामुळे हे आवडीने मी काम करेन. ओके देन, बाय बाय. हे सगळं संपवते, ही भिंत 2 अजून बाजू आहेत तेवढ्या पण संपवते आणि सगळं झाल्यावरती वारली पेंटिंग झाल्यावरती लास्ट फायनल लुक तुम्हाला दाखवते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.